काय मोठा करून आणि एक स्पेशल व्यक्ती आपल्याला घ्यायला येतो. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ अँड जय श्रीराम. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका अशा ब्लॉगमध्ये. सो आता जस्ट ऑफिसला जायला मी निघालो आहे आणि आजचा काही प्लॅन वेगळा. आज आपल्याला ऑफिसवरनं जायचं आहे डायरेक्ट धुळ्याला. तर आज केला आहे प्लॅन धुळ्याला आफ्टर अ लॉंग टाईम, लिटरली 1-1.5 महिन्यानंतर चाललो आहे. तर अशी गोष्ट आहे. चला, जय श्रीराम. जय श्रीराम. तर असा विषय आहे. तर जाऊया आता आणि पूर्णपणे जनरली बघा, माझा आज फर्स्ट टाईम जी बस जाते आपली कांता इथून ठाणे ते धुळे, त्या बसने मी प्रवास करणार आहे. तर बसमध्ये ट्रेनने. तर बघूया कसा कसा प्रवास होतो, आपल्याला काय काय एक्सपिरियन्स येतो. तो लेट्स गो, जाऊया. सगळ्यात पहिले ऑफिसला जाऊ डायरेक्ट तिकडच्या तिकडे आपल्याला जायचं आहे घरी. चल, ॲज युजल डेलीसारखं आता आपण इथून पकडूया बस. आणि लिटरली बसला इथं गर्दी तर राहणार आहे सकाळ सकाळ मी ठाणे स्टेशन जायला. हे बघा इकडे. तर इट्स ओके, चला जाऊया मस्तपैकी आणि भेटूया. बस वगैरे पकडू आता, लवकर बस भेटावी हीच आपली अपेक्षा आता. सो लेट्स गो. आणि गर्दी बघा, बस अशी भेटून गेली आपल्याला आणि नशीब एवढं चांगलं की बस खाली आली. सो जाऊया पटकन. आणि ही जी बस आहे ही त्या जुन्या काळातली बस नाही राहत का, त्या टाईपमधली बस आहे. एक्सपिरियन्स एकदा बसलो आहे आणि मस्त असं वाटतं, पुरं भारी. ते लिटरली खूप जुन्या, ते पिक्चर महिने दाखवत का त्या टाईपमधली बस आहे. हे बघा, एका इथं जाण्यासाठी गर्दी बघा. आणि अर्ध्याच्या वर TCSची गर्दी असेल कारण ती एकच बस जाते, ते 12 नंबर यंत्रा पार्क. गर्दी बघा. तर बघा, अशी आपल्याला सीट द्या भेटले फ्रंट साईडला. तिथं प्रॉपर सीट नाही राहत, तिथं बसायला जागा असते, तिथं भेटलं. आणि बघा फायनली TCSमध्ये येऊन गेली. फायनली आता मी इथे येऊन गेलो रेल्वे स्टेशनला. जस्ट कंपनीमधून निघालो वगैरे काहीतरी आणि आता वाजले 12:15. 5 मिनिटं आधीच मी इथं पोहोचतो. आणि जस्ट आपली ट्रेन आहे काहीतरी 12:35ची. बघूया केव्हा येते. ॲक्च्युली 10-15 मिनटं जर लेट चालूच असतात, याचा काही इश्यू नाही. आणि मग घरूनही जेवण करून आलो, खाऊन आलो तो म्हणजे. आणि इथं कंपनीने नाश्ता केला. आणि आजचा जो प्रवास आहे तो आपला बघूया कसा होतो, काय होतो. मस्त असा प्रवास आहे. फर्स्ट टाईमच मी या रेल्वेने जातो आहे. आणि तुम्ही बॅकग्राऊंड वाईज इग्नोर करून द्या, माझाही तुम्हाला येत नसेल. तर बघूया त्याचा शांतता होईल, त्याचा अजून आपण शूट करू आणि बघूया आजचा प्रवास कसा होईल. तुम्ही बी माझ्यासोबत राहा आणि बघा माझा प्रवास आजचा कसा होतो. तो लेट्स गो. फायनली जसं आता मी ट्रेनमध्ये बसून गेलो आणि आपली ट्रेन काही 10-1 मिनटं लेट होती, पण इट्स ओके, ती रेट चालू असते. आणि हे बघा, पूर्ण बाऊच्या सीटला तर कोणीच नाही बुकिंगला. आणि आपण तर पहिलेच विंडो सीट आपली बुक करून घेतली होती. आणि जाऊया घरी वगैरे. प्रवास कसा आहे आणि ट्रेनचा प्रवास हा ऑल टाईम आपल्याला आवडतो. 1 नंबर असा ट्रेनचा प्रवास होतो. तर लेट्स गो. आम्हाला भेटला आहे आद्विक. ही आहे क्यूट आलिया. नाही इथं नावच समजलं नाही आलं. ही आहे आणि दिव्या. क्या आद्विकने आज खाल्ली इडली. क्या आद्विक, तू इडली खाल्ली ना आज? फनी नाही, दोघी पोरं पुरे फनी आहे. बाय बाय आद्विक. बाय बाय, नंतर भेटू. ओके. आलो या कोणत्या तरी दामदा वगैरे या स्टेशनपर्यंत. स्टेशन बघा किती सुनसान आहे. आणि आपला अवतार म्हणजे अवतार झाला आणि आता पोचतोय जामदा.
थोड्यात अर्धा पाऊण तासात आपण पोचूया धुळे. आणि ट्रेन बघा आमची पूर्णपणे खाली आहे, टोटल खाली आहे, टोटल फुल खाली, टोटल खाली होऊन गेली आमची ट्रेन. जस्ट आता आमचे वाजले काहीतरी 8 वाजून गेलेले आहे आणि आता गाडी आहे शिरूरला. सो इथून शिरूरला किती वेळ लागतो काय माहिती नाही. आय थिंक सिग्नल वगैरे लागलेली आहे. तर हे बघा, आणि या ज्या सीट आहे ना इकडच्या D5च्या कम्फर्टेबल आहे एक नंबर. आमच्या ज्या होत्या ना त्या एकदम बकवास, पुरं आंग बिंग एक होऊन गेलं अशी गोष्ट. बट इकडच्या ज्या त्या फुल्ली कम्फर्टेबल. सो लेट्स गो, जाऊया आता आणि बघूया 8 साडेआठ समथिंग किती वाजता आता जे वाजतील ते. बट लेट्स गो, ज्या जायचं तर आहे ते पोचावं लागेल. लेट झाली, 1 तास लेट आहे. काय बघूया आता, तरी बी आय थिंक 8:30पर्यंत पोचून जाऊ असं माझी इच्छा आहे. मनापासून काही लेट आहे. सकाळी 8 वाजता निघालेली, 8 वाजेचा कंपनीत गेलो, ऑफिसला गेलो, तिथून परत रेल्वे स्टेशन, असा पुढे आजची जर्नी ही होती. त्यामुळे तर लिटरली एक नंबर. तर बघूया काय कसं आहे. फायनली धुळ्यात आलो, तिथे डीमार्ट वगैरे गेलं आणि जस्ट आत्ता धुळ्यात पोचलो. खूप असं वाटतं की आधी मोकळा श्वास घेतला आणि एक नंबर असा फील होतं. लिटरली 40% चार्जिंग आहे मोबाईलची. व्हिडिओ काय मोठा करून आणि एक स्पेशल व्यक्ती आपल्याला घ्यायला येतो तेव्हा फायनली इन धुळे. सो ते दसरा मैदान वगैरे आणि तो स्पेशल व्यक्ती दाखवतो कोण आहे तो आपल्याला घ्यायला येतो तो. सो स्टेट मला खूप भारी वाटतं, एक नंबर असं वाटतं. फायनली पोचलो धुळ्याला. लेट्स गो, जाऊया आता. चलो, आमच्या धुळ्या स्टेशनचं खूप सारं काम झालेलं आहे. पण लास्ट टाईम म्हणजे आलो होतो, लास्ट टाईम तर आलो खूप मागच्या वर्षी गेलो होतो. पण लिटरली खूप सारं काम झालं. वाटत नाही की हे धुळे स्टेशन आहे असं, लिटरली सांगतोय तुम्हाला. मोस्ट ऑफ काम झालेलं आहे. काय बोलतो शेठ, काय झालं? जेवण सोडून आलो भाई भाई. इतनी खुशी दादा. चलो, काय उडून बिडून टाकलं सगळं का बा? कुछ मन्नत आहे, मन्नत आहे काही? नाही असंच म्हणता, काही मन्नत बिन्नत मागितलेली आहे? अरे भाई, आपल्या धुळे स्टेशन मध्ये खूप सारं चेंज झालं. पण काहीतरी प्रगती